जिंगाट गाणार. हो मग काय जिंगाट होणार ते? बाई सुधारल्या म्हणायच्या. उरात होतय धड धड लाली गालावरती आली अन अंगात भरलं वार फिरतीची बाधा झाली. उरात होतय धड धड लाली गालावरती आली अन अंगात भरलं वार फिरतीची बाधा झाली. अधीर झालोय आता अधीर झालोय आता मग बधीर मी झालोया तुझ्याच साठी बनूनी मजनू माग माग आलोया माग माग आलोया अन उडतय हे बुंगाट बुंगाट अन उडतय हे बुंगाट बुंगाट पळतया झिंगाट रंगात आलय सगळं इकडं झालया झिंगाट. झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट. आता तुम्ही सगळेजण ओळखता मानसीताईंना, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. म्हणजे इव्हेंट अजिबात कुठल्याच इव्हेंटला त्यांना जाणाऱ्या इव्हेंट मुळात शब्द जरी ऐकला त्यांनी तरी त्यांना कसं नुसतं होतं. खास म्हणजे अभिनयाची अत्यंत आवड असणाऱ्या आणि शास्त्रीय नृत्य करणाऱ्या या अशा मानसीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्यांचा विविध क्षेत्रावर अभ्यास, जसं आता मी मागच्या आठवड्यात त्यांच्याबद्दल एक न्यूज वाचली की युनिव्हर्सिटीच्या पोरांना त्यांनी वातावरणातील कमी होणारा ओझोन याविषयी 1 तास तर ही जी तुमची रिएक्शन होती हीच मुलांची होती. वॉट तर ते मी असं ऐकलंय. तर अशा मानसीताई आल्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. वा 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 त्या बात. आणि मी माणसाकडे कामाला होती. तुम्ही सगळ्यांकडेच कामाला होतं. काय तुम्हाला काय धंदा का नाही काय माहिती? पण काहीच काम नसायचं. काय काम काय होतं? फक्त सेल्फी काढायचं यांच्या एवढंच काम. तुम्हाला माहिती का काय? हे रिक्षावाला गाणे ना. हा बघतोय रिक्षावाला. हा हे माझ्यावर पिक्चराईज होणार होतं. तुमच्यावर? माझ्यावर. तुमच्यावर कस काय? हिने फसवलं. काय? हा मला ऍड्रेस दुसराच दिला स्टुडिओचा. मेन गाण्याच्या इथं आणि मी फिरते तिकडं. तुमच्यावर बघतोय रिक्षावाला. हा माझ्यावर होणार होतं बघतोय रिक्षावाला. तुम्ही असतं तर गाण्याचे बोल थोडे चेंज झाले असतं. काय? वाट बघतोय डुक्कर रिक्षावाला असं घेतलं असतं. का तुम्हाला बसायला डुक्कर रिक्षाच पाहिजे पिक्चर मोठी. आपले सगळ्यांचे मित्र प्राध्यापक संदीप पाठक या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार. एक मिनिट काय चालवलंय तुम्ही? काय? तो माणूस बिचारा ऐकून घेतो म्हणून जाम तुम्ही जोक मारायला लागले त्याच्यावर. अरे गरीब माणूस ऐकतो. तुम्ही सिरियसली काय करता एवढं? किती सिरियसली म्हणजे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो आता पुढच्या कार्यक्रमात एक पण विरोध त्यांच्या दातावर करायचा नाही. सांगितलं मी. आम्हाला काय सांगता तुम्ही? आम्हाला काय सांगता म्हणजे तुम्ही करता ते चालतं तुम्हाला. काय केलं आम्ही? मागच्या एका प्रोग्राम मध्ये त्यांनी म्हटलं तर 2 सापांची लढाई दाखवली. त्याच्यात एका सापाने दुसऱ्या सापाला दात मारलेत. आणि तो दात मारणारा साप म्हणजे संदीप पाठक होता. माणूस बघा कोण आहे हे बोलले. हो एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला, तुम्ही त्याची इज्जत करायला पाहिजे की नाही? टॅलेंट बघा. अरे सामाजिक कार्य म्हणून सर तुम्हाला सांगतो, सामाजिक कार्य म्हणून ते हॉटेलमध्ये जे फ्रीज असते ना त्याच्यामध्ये ओपनर म्हणून उभे राहतात ते. तुम्ही याला काय अर्थ आहे का? याला काय तुम्ही 2 मिनिटं का 1 मिनिट थँक्यू. अरे काय चाललंय तुमचं? अरे सॉरी तिकडनं उघडलं का? संदीप पाठक सर आलेले आहेत, त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आम्ही किती जोक केले तरी सुद्धा ते आमच्यावरती प्रेम करतात. असं नंतर सावरून घ्यावं लागतं. जोरदार त्या विमानाला बघितल्या बरोबर. आता माय एवढे का हे बंबाळाची बंबाळ तुकड्या तुकड्यात नाही जात न ग बाई. मला भोंडा यायल्यात.
अगं निघताना तर मारे म्हणत होतीस मला उजव्या अंगावर पडलं तरी बुंग, डाव्या अंगावर पडलं तरी बुंग. आता पाहतीस काय घुसणं बुंग मध्ये. अख्खं वराड त्या पायऱ्यावरून चढत असताना एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं आणि वरतून आत्या मी वरच्या पायरीवर तू खालच्या पायरीवर. आत्या समजा आपण या बुंग मध्ये बसलो तर आणि हे इमान वरती गेल्यानंतर बदकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी केलता नवस ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मागच्या महिन्यात आलं माझ्या बरोबर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निव्वळ मेलं बापावर गेले. चल पटा 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 सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.